मी आत्ता जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार मॅडम धाराशिव यांना असं निवेदन दिलं आहे की CSC सेंटर आणि आधारला ऑनलाईन सेंटर ह्या ठिकाणी बऱ्याच म्हणजे 70% 75% लोकांचं काम पडतं आहे आणि त्या ठिकाणी मनमानी लूट केली जाते. जे की कुठले फॉर्म भरायचे असतील किंवा उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर ही बरेच प्रमाणपत्र त्या ठिकाणाहून निघतात आणि ते जाण्याची गरज आहे. तर त्या ठिकाणी मनमानी पद्धतीनं लूट केली जाते. तर त्या ठिकाणी जेवढे प्रमाणपत्र वितरित केले जातात त्यात ऑनलाईन सेंटरमार्फत त्याचे भावफलक ठळक अक्षरात प्रथमदर्शनी लावण्यात यावे जेणेकरून सर्वसामान्यांची त्या ठिकाणी लूट थांबेल. आणि दुसरी एक विनंती अशी आहे माझी सर्वसामान्य नागरिकांना की त्यांनी पण थोडं सजग राहायला पाहिजे की त्या ठिकाणी आपण गेल्यानंतरनं त्या जरी किती रुपये जरी मागितले, आता मी चौकशी केली तहसीलदार मॅडमना तर 50 रुपयाच्या आसपास जवळपास सर्व प्रमाणपत्र मिळतात. पण ते बाहेर आपण जर गेलो तर 200, 250, 500, 600, 1000 रुपयापर्यंत एक प्रमाणपत्राला म्हणजे सर्वसामान्यांची लूट केली जाते. तर ते जर भावफलक लावले गेले तर सर्वसामान्य नागरिक सहज ते बघू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांची लूट थांबेल. मॅडमला निवेदन दिलं, मॅडमनी काय म्हणलं, काय प्रतिसाद दिला आहे? मॅडम तहसीलदार मॅडमनी तत्काळ कारवाई करण्यात येईल असं CSC अधिकाऱ्यांना म्हणजे ज्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना बोलून आदेशित केले की ताबडतोब सर्व CSC सेंटर महासेवा केंद्र यांना आदेशित करा की ताबडतोब हे तुमचे जे शासनानं ठरवून दिलेले रेट आहेत ते भावफलक लावण्यात यावे. जर कोणी नाही लावले तर त्यांचं परवाना रद्द करण्यात येईल अशा कडक सूचना मॅडमनी आत्ता आमच्यासमोर दिलेल्या आहेत. ओके.